कृष्ण हरी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. यस, नेहमीप्रमाणे आजची सकाळ सुंदर असं ऑक्सिजन, सुंदर अशी हवा, पाणी, वातावरण घेऊन आली आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण. परंतु मी ही सकाळ शुभ कार्यास एका चांगल्या कामाला लावली. सकाळी 5 वाजल्यापासून छान अशी एक्सरसाइज केली आहे, मनाचा व्यायाम केला आहे, शरीराचा व्यायाम केला आहे आणि तुमच्यासमोर आहे. विषय आपला साधा आणि सोपा, माणुसकी. तर परिस्थितीनुसार माणुसकी बदलते, परिस्थितीनुसार माणूस बदलतो. माणसाच्या आतील माणूस मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ज्यावेळी मी तुमच्याशी बोलत आहे त्यावेळी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा किंवा स्वतःमध्ये डोकावून पाहायचं. थोडंच बोलणार आहे आज, काय जास्तीचं बोलणार नाही तुमच्याशी. माणूस हा 2 प्रकारचा असतो. यस, हा माझा वैयक्तिक अनुभव पण असेल कदाचित. माणूस हा 2 प्रकारचा असतो. एक जगाला दिसतो तो आणि एक आतमध्ये असतो तो. जगाला दिसतो तो माणूस सगळ्यांना फसवू शकतो. जगाला दिसतो तो माणूस सगळ्यांना फसवू शकतो. लोकांसमोर नाटकी राहू शकतो. लोकांसमोर मी चांगला आहे असा आविर्भाव जगू शकतो. लोकांना मी चांगले कामं करतो हे दाखवू शकतो. पण आतला माणूस खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही जगाला काही पण दाखवा, काही पण करा, पण आतल्याला माहिती असते मी कशासाठी करतो. म्हणून संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर असे जे थोर असे संत होऊन गेले, अशा संतांचे विचार, आचार आणि विचार हे सेम होते, सारखे होते. आतून जसे होते तसेच बाहेरून होते. म्हणून वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिल्या. हे फक्त आतून आणि बाहेरून एक असल्यामुळे. असो, हे सगळं तुम्हाला माहितीच आहे, पण महत्त्वाचा विषय आहे. माणूस हा 2 प्रकारचा असतो, आतला आणि बाहेरचा. जो आतला आणि बाहेरचा सारखाच असतो तो नक्कीच चांगला असतो. परंतु आतला वेगळा आणि बाहेरचा वेगळा हा माणूस नक्कीच माणूस नाही म्हणायला, माणूस त्या व्यक्तीला म्हणायला नाही पाहिजे. असा हा एक प्राणी. जो आतून बाहेरून वेगळा तो प्राणी. पुन्हा एकदा सांगतो, जो आतून बाहेरून वेगळा तो प्राणी. जो आतूनही सारखा आणि बाहेरून सारखा तो माणूस. आणि या गोष्टी मी तुमच्याकडे सांगतोय म्हणजे एक सुचलं म्हणून बोललो. पुन्हा एकदा थँक्यू सगळ्यांना. पुन्हा एकदा शुभ सकाळ. रामकृष्ण हरी.